कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर कायम दिसतोय। कोल्हापुरात सध्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरात 40 ते 50 घरांमध्ये पाणी शिरल्याचं सध्या समजतंय। घरात पाणी शिरलेल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा 44.4 फुटांवर येऊन पोहोचली आहे। राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय आणि या धरणाचे 7 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आल्याचं समजतंय। वसंत बहार टॉकीज रोड शाहूपुरीत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय आजही कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा जोर कायम दिसतोय, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? गौरी, पावसाचा जोर जो आहे तो खरं तर काल रात्रीपासूनच मोठा आहे आणि म्हणूनच कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढते। पंचगंगेची सध्याची पाणी पातळी धोका पातळीपेक्षाही 1.5 फुटांहून जास्त जी आहे ती वाहताना पाहायला मिळते आणि परिणामी माझ्या मागे पाहताय ती कोल्हापुरातील पंचमुखी गणेश मंदिर परिसर आहे शाहूपुरीतील। त्याच ठिकाणच्या कुंभार गलीमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। इथे जवळपास 50 घरांमध्ये जे आहे ते पाणी आतापर्यंत शिरलेलं आहे। मात्र इथल्या काही स्थानिक नागरिकांना कालपासूनच प्रशासनाने जे आहे ते स्थलांतरित केलेलं आहे। काही जण आपल्या नातेवाईकांच्या घरी देखील राहण्यासाठी गेलेले आहेत। खरं तर कोल्हापूर शहरामध्ये ज्यावेळी पुराचं संकट आलेलं आहे तेव्हा याच गल्लीमध्ये सर्वात पहिला जे आहे जो पूर आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। इथल्या घरांमध्ये पाणी जे आहे ते घुसतं आणि आता देखील आपण ही सगळी परिस्थिती पाहताय। जवळपास 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। खरं तर जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये घुसायला सुरुवात होते आणि आत्ताच्या सकाळी 8 वाजता 7 वाजता जर बघितलं तर जवळपास 50 घरांमध्ये पाणी जे आहे ते इथल्या घुसलेलं आहे। काही स्थानिक नागरिक देखील आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी देखील बातचीत करूया। कधी पाणी यायला सुरुवात झाली? काल रात्री 9 वाजल्यापासून म्हणजे कसं राधानगरी धरण सुटल्यापासून नदीला पाणी वाढले म्हणून इथं वाड्याला पाणी वाढले। किती लोक इथं? तरी तर नाही 50-80 घर लोकांचे आहेत। थोडे स्थलांतर झाले तिकडे, थोड्यात राहिले आहेत म्हणजे किती गणपतीचं नुकसान भरपूर होतं ना मोठं। हां, ते रात्री आणण्यात आले रात्रीतून आणि 3 फूट पाणी वाढले रात्रीपासून 3 वाजल्यापासून 4 फूट पाणी वाढलेलं आहे राधानगरी रात्रीपासून। पलीकडे पंचमुखी गणेश मंदिराच्या देखील मागे तिथे सुद्धा 43 घर आहेत, ती लोक स्थलांतर झाले आहेत तिकडे। गौरी, बघितलं तर माझ्या मागे पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतो। कोल्हापूर शहरातील ही परिस्थिती आहे। कोल्हापूर शहरातल्या कुंभार गली म्हणजे शाहूपुरीतील कुंभार गली आहे, ज्या ठिकाणी गणेश मूर्त्या बनवण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात असतं आणि त्या गणेश मूर्ती देखील या संपूर्ण परिसरातील हलवण्यात आलेल्या आहेत। दरवर्षीच हा फटका जो आहे तो या ठिकाणी बसत असतो। ज्यावेळी महापुराचं संकट कोल्हापुरावरती आलेलं आहे त्यावेळी या इथल्या भागाला मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो महापुराचा बसलेला आहे आणि आज देखील आपण ही चित्र पाहतोय। जवळपास 50 घरांमध्ये इथल्या पाणी गेलेलं आहे। तर तशाच पद्धतीनं स्वयंभू पंचमुखी गणेश मंदिर जे आहे त्या बाजूला देखील असणारे काही भागांमध्ये पाणी गेलेले, त्या ठिकाणची देखील 20 ते 30 घरां जे आहे ती स्थलांतरित करण्यात आलेली आहेत। त्यामुळे नक्कीच एकीकडे महापुराचा विळखा जो आहे तो आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकीकडे राधानगरी धरणाचा आणखीन एक स्वयंचलित दरवाजा जो आहे तो या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे म्हणजे 7 पैकी 6 दरवाजे जे आहेत ते सध्या उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आता झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। गौरी, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।